नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहणार आहोत. इथे रविराज आणि अर्जुन पोलिसांची मदत मागायला गेले आहे. त्यांनी जो प्लॅन बनवला आहे महिपतच्या विरोधात, त्याच्यासाठी त्यांना पोलिसांची मदत हवी आहे. तर पोलिसही त्यांना सहकार्य करायला तयार आहे. इतक्या वर्षापूर्वीची जी केस आहे ती पुन्हा ओपन करायची, तिच्याबद्दल माहिती मिळवायची. त्यातनं यश जर मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे असं पोलिसांचंही म्हणणं असतं. आणि ते म्हणत असतात की मी तुमची पूर्णपणे मदत करेल, तुम्हाला हवी तशी मदत मी द्यायला तयार आहे, पोलीस प्रोटेक्शनही द्यायला तयार आहे. आता पोलिसांना अगोदर माहिती देऊन त्यांचा पुढचा प्लॅन ते फायनल करणार. इकडे मात्र आपली साक्षीला खूपच भीती वाटत आहे की तिचा जो बॉयफ्रेंड आहे तो तिला चीट करतो आहे, मध्येच सोडून देतो, मध्येच येतो, तो काहीतरी लपवत आहे. ह्या गोष्टीची तिला थोडीशी अशी भुणभुण लागली आहे, तिचं मनच तिला खात आहे. तर ती काय करते, त्याचा मोबाईल तिथे ठेवलेला असतो, तो मोबाईल चेक करण्याचं तिचं मन असतं. तर एडी नावाने 7 मिस कॉल असतात. आता हा एडी काय प्रकार आहे ते शोधण्यासाठी ती मोबाईल अनलॉक करण्याचा प्रयत्न करू लागते. पण मोबाईलचा जो कोड असतो तो काही अनलॉक होत नाही. तर त्याच वेळेला तिथे सचिन येतो आणि तिला विचारू लागतो, तू माझा फोन अनलॉक करून माझ्याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे, तुला काय वाटतं मी तुला फसवलं आहे? तर ती म्हणते, नाही रे, असं काही नाही. खरं तर ती मग सांगते, मला खरं तर इनसिक्युअर वाटते, तुम्हाला सोडून जाशील या गोष्टीची भीती वाटते. ते दोघंजणं बोलत असताना सायली वहिनीचा कॉल येऊ लागतो. पटकन तिच्या हातातनं इथे मोबाईल खेचून घेतो सचिन आणि तिला जवळ घेत तो सांगतो, मी तुला कधी सोडून जाणार नाही, तुला फसवणारही नाही, माझ्यावर विश्वास ठेव. असं गोड 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 बोलणं करून इथे तो साक्षीला वेड्यात काढत आहे. आणि साक्षीला असं वाटतंय खरंच हा माझ्यावर प्रेम करतो आणि मी उगाचच याच्यावरती संशय घेतला. खरंच पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल की अस्मिता घरात एकटी असते, तिला करमत नाही, तिला थोडंसं वाईट वाटत असतं, ती पूर्ण घरात एकटी असते, सचिनही तिच्यासोबत नाही, या गोष्टीचंही तिला वाईट वाटत असतं. मग ती घरामध्ये चहा बनवण्यासाठी जाते किचनमध्ये. तिथेही विमल नसते, स्वतःच्या हाताने चहा बनवायचं म्हणून ती कॉफीची बॉटल घ्यायला जाते, चहाची बॉटल घ्यायला जाते. तिथे तिला एक कार्ड भेटतं. मग ती लॉबीत येते, पोर्चमध्ये येते. पोर्चमध्ये आल्यावर तिला खूप छान सरप्राईज बघायला मिळतं. सगळं घर डेकोरेट केलेलं असतं, तिच्या लहानपणीचे मोठेपणीचे सगळे फोटो तिथे ॲल्बम्स तयार करून लावलेले असतात. ते सगळे फोटो पाहून तिला इतका आनंद होतो आणि सगळेजण तिला चेअरअप करण्यासाठी तिच्यासमोर येतात आणि तिला सरप्राईज देतात. इतकी छान पार्टी त्यांनी गार्डनमध्ये ऑर्गनाईज केलेली असते. ह्या गोष्टीचं तिला खबरही लागू दिलेली नाही. खरं तर हे सगळं काही सायलीने केलं आहे असं अर्जुन सांगू लागतो. ती सगळं काही निहाळून पाहू लागते. सायली, तू माझ्यासाठी किती केलंस गा, असं म्हणत तिथे तिला बसवलं जातं. तिला खरंच खूप छान वाटतं की आज माझा एकटेपणा घालवण्यासाठी सायलीने किती विचार केला आणि इतकी छान पार्टी ही सायलीने ठेवली आहे. आपण तिच्याबद्दल किती वाईट विचार करत होतो, किती वाईट वागलो, असं सगळं तिला आठवतं आणि तिला सॉरी म्हणते. तर सायली म्हणते, सॉरी वगैरे काही नाही, हे सगळं मी तुमच्यासाठी केलं, तुम्ही उदास आहे हे मला काही पाहवलं नाही, म्हणून मी तुमच्यासाठी छोटीशी एक पार्टी ऑर्गनाईज केली आहे. तर आजच्या पार्टीचा उद्देश एवढाच की तुमचं मन छान आनंदी राहायला हवं. तर एक वेटरसारखा मुलगा येतो, तो मुलगा तिला छान पाणीपुरी ऑफर करतो. त्याच्या चेहऱ्याकडे न पाहता ती इतक्या पाणीपुऱ्या, इतक्या काय काय ते सगळं काही पाहत बसते. चिंचा, बोरं, सगळं काही तिच्यासाठी तिथे ठेवलेलं असतं. खरं तर आजची पार्टी पाणीपुरी पार्टी म्हणून इथे ठेवली आहे, तीही फक्त अस्मिताताईसाठी. म्हणून अस्मिताताई इतकी खुश असते. माझ्या डोहाळे जेवणाची तुम्ही एक प्रकारे झलकच दिली मला, आता डोहाळे जेवण केलं नाही तरी चालेल, हेच माझं डोहाळे जेवण समजेल मी. तर इथे सायली म्हणते, डोहाळे जेवण तुमचं आम्ही फक्कड करणार आहेत, पण आता ही पार्टी फक्त तुमचं मूड चांगला करण्यासाठी, तुमच्यासोबत आम्ही इतके सगळे मेंबर्स आहोत हे सांगण्यासाठी आहे. आणि सगळ्यात मोठं गिफ्ट तर तुमचं बाकीच आहे. तर ते गिफ्ट कोणतं आहे म्हणून इथे सायली सांगू लागते की तुम्ही त्या साईडला बघा. तर तिकडे पाहिल्यानंतर एक मुलगा समोरून चालत येतो आणि तो चेहऱ्यावरचा मास्क काढतो. तर तो सचिन, हे सचिन तू कधी आला, असं म्हणत त्याला ती घट्ट मिठी मारते. आणि सचिन, मला तू इथे येऊन खूप छान सरप्राईज दिलं, मला खूप एकटेपणा वाटत होता, तू आल्याने मला जास्त आनंद होत आहे, मला एकदम एंजल झाल्यासारखं वाटतंय, आज स्पेशल वाटते, म्हणत अस्मिता आनंदी होते. इकडे रूममध्ये बसून अश्विन आणि प्रिया बोर होत असतात आणि तिथे विमल येते आणि
अश्विनला ती म्हणू लागते की तुम्हाला खाली यायचं का, सगळेजण खूप एन्जॉय करताय दुपारपासून, तुम्ही इतक्या वेळा बोलवणे आले नाही, पण येत असाल तर चला ना, पाणीपुरी वगैरे सगळं तुम्हाला वाढते मी. पण तो तिला नकार देतो. इथे प्रिया लगेच म्हणते, वा इतके सगळेजण एन्जॉय करताय आणि तुम्हाला बोलवायला कोण येतं, तर मोल करीन. तर तो तिथे म्हणतो, स्टॉप इट, मला सायली वहिनीने कितीतरी वेळा कॉल केला, घरी आल्यानंतरही तिने मला बोलवलं, पण मी फक्त तुझ्यासाठी तिथे गेलो नाही, तुला एकटं सोडायला मला आवडणार नाही, तुझ्यासाठी मी इथे थांबलो, पण त्या गोष्टीची तुला काडीची किंमत नाही, तू फक्त आग लावायचं काम करते, माझ्या घरच्यांना माझ्यापासून तूच तोडलं आहे असं म्हणत तो तिच्यावर आरोप लावतो. तर ती म्हणते, याचा अर्थ आता मी इथे विलन झाले का, मी तुला सांगितलं त्यांच्याशी दुश्मनी कर. अश्विन म्हणतो, मी तुझ्यासाठी इतका त्याग करतोय, मी तुझ्यासाठी तिथे जात नाही, तरी तुला त्या गोष्टीचं कौतुक नाही, आणि आता तर मी तिथे जातोच असं म्हणत तो खाली निघून आलेला असतो. प्रियाला एकटं सोडून सगळ्यांसोबत तो तिथे बसलेला असतो, सगळ्यांच्या गप्पा गोष्टी ऐकत. आणि सगळेजण तिथे लहानपणीच्या अस्मिताच्या आठवणी सांगू लागतात. लहानपणी अस्मिता कशी आगाऊ होते, कशा खोड्या करायची, तिला मेकअप करायला किती आवडायचा, या सगळ्या गोष्टींवरती तिथे लहानपणीच्या गोष्टी आठवून सगळेजण सांगतात आणि हसू लागतात. आणि इतका छान माहोल तयार झालेला असतो. आणि त्यानंतर सगळेजण गाण्यांच्या भेंड्या खेळतात. मग पत्त्यांची पानं वाटली जातात, त्या पानं वाटल्यानंतर गेम सुरू होतो. तर इथे चिटिंग करते अस्मिता हे अश्विनच्या लक्षात येतं, आणि पत्ते वाटताना मग तो काकांना सांगू लागतो की रविराज काका, तू ना 2 पत्ते तुझी टाकूनच दे, कारण इथे ना आपली अस्मिता ही खोटं बोलते, तर तू जिंकशील, टाक 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 असं म्हणत सगळ्यांसोबत तो गप्पा मारू लागतो. सगळ्यांना इतका आनंद होतो ना, तो कुणाशी बोलत नव्हता, कोणामध्ये येत नव्हता, किती वेळा बोलवलं तरी, पण आता स्वतःहून आला, या गोष्टीचा आनंद सगळ्यांना इतका होतो. अस्मिता इथे त्याच्यावर इतकी चिडते, मला तुझ्याशी बोलायचंच नाही, तू इतका वेळा आला नाहीस ना, आणि आला तर आला, चिटिंग पण केली, पण मी तुला माफ केलं, तू आमच्यासोबत आता आला आहेस ना, मग मला खूप आनंद झाला. तर अश्विन म्हणतो, आता मला तुमच्यासोबत पत्ते वाढा, मीही ते पत्ते खेळणार, आणि माझ्यासाठी पाणीपुरी घेऊन ये बाई विमल, असंही तू सांगतो. सगळेजण इतके आनंदी असतात. चला, फायनली शेवट गोड झाला ह्या सगळ्या गोष्टींचा. अश्विन सगळ्यांसोबत इथे आला, ह्या गोष्टीचा आनंद सायलीला झाला आहे. चला तर मग पुढे मोठा ट्विस्ट येणार, तो पाहण्यासाठी आपण सगळेजण पुन्हा भेटू. धन्यवाद.